नीट पेपरफुटीमध्ये आणखी एक तज्ञ सीबीआयच्या रडारवर। आरोपी मनीषा हवालदारच्या चौकशीमध्ये नवीन माहिती। एनटीए पॅनलमधल्या प्राध्यापिकेची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात। जय पवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार। पुण्याच्या जागेवर निवडणूक लढू शकतात। जय पवारांचा एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल। पोस्टरवर युवा नेते पक्षाची धुरा सांभाळणार नेतृत्व असा उल्लेख। विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीत शिवसेनेला 4 तर राष्ट्रवादीला फक्त 1 जागा येणार। सूत्रांची माहिती। पुण्याच्या जागेवर पेच कायम। पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये वाढ। पेट्रोल 2.61 रुपये तर डिझेल 2.71 रुपयांनी महागलं। सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा झळ। उज्जैन महाकालच्या धर्तीवर सिद्धिविनायक मंदिराचा कॉरिडॉर उभारणार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार कामाचा शुभारंभ। स्थायी समितीचे अध्यक्ष करणार मुंबईतल्या नालेसफाईची पाहणी दौरा। 31 मे पर्यंत 100% नालेसफाई करण्याचं पालिकेचं लक्ष्य। नीट पेपरफुटी प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी। पेपरफुटी प्रकरणी सीबीआय चौकशी आणि एनटीए बरखास्त करण्याची याचिकेत मागणी। न्यायमूर्ती PS नरसिंह आणि आलोक आराध्येंच्या खंडपीठासमोर सुनावणी। जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून उष्माघातामुळे 3घांचा मृत्यू झालेला आहे। अमरावतीचं तापमान हे 46 अंशांवर पोहोचलेलं आहे आणि या अंगाची लाही करणाऱ्या सूर्यकोपानं अमरावती जिल्ह्यामध्ये 2 दिवसात 3 बळी घेतलेले आहेत। अचलपूर, चांदूर, रेल्वे, नांदगाव, खंडेश्वर तालुक्यातील नागरिकांचा मृत्यू झालाय तर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। अमरावतीमध्ये 2 दिवसात उष्माघाताचे 3 बळी गेले असल्याचं कळतंय। अमरावतीतील तापमान 46 अंशांवर पोहोचले। वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील विरणगौडा येरवल इथे एका कंपनी परिसरामध्ये ट्रक पार्किंगमध्ये उभा असताना उन्हाच्या तीव्रतेमुळे हा ट्रक चालकाची प्रकृती अचानक बिघडली। पाणी प्यायल्यानंतर त्याला झटके येऊ लागले आणि परिसरातील कामगारांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने त्याला दवाखान्यामध्ये हलवण्याचा प्रयत्न केला, मात्र उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झालाय। ही घटना उष्माघातामुळे घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून सावंगी पोलीस ठाण्यात पुढील तपास सुरू आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उष्णतेचा दिवसेंदिवस कहर वाढत चाललेला आहे। जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरात सलग 3 दिवस 47 अंश सेल्सिअस पेक्षाही अधिक तापमानाची नोंद झाली असून कालचं तापमान हे 47.2 अंश सेल्सिअसवर पोहोचले तर चंद्रपूर शहराचं तापमान हे 45.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलेलं आहे। विदर्भातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर असे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत। विशेष म्हणजे ब्रह्मपुरी हे जगातलं 3रं सर्वाधिक उष्ण शहर ठरल्याची नोंद समोर आलेली आहे। चंद्रपूर जिल्ह्याचा तापमान जो आहे तो दररोज वाढत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील जे ब्रह्मपुरी तालुका आहे त्या ब्रह्मपुरी तालुक्यातील तापमान सलग 3ऱ्या दिवशी 47 डिग्री सेल्सिअस इतका झालेला आहे। हा तापमान दररोज वाढत आहे आणि 25 तारीख मे ते जून पर्यंत 9 तपा सुरू झालेले आहे। या 9 तपामध्ये प्रखर ऊन असते, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन नगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सांगण्यात आलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे 12 ते 4 या मधात मोठा उन्हाचा पारा असतो, त्यामुळे नागरिकांनी जे आहेत ते महत्त्वाचे कामं असेल तरच बाहेर पडावे किंवा घरीच राहावे अशा प्रकारच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहे। यासोबतच जे 65 ते 60 वर्षावरचे जे वृद्ध आहे, ज्या गरोदर माता आहे, जे लहान बाळक आहे, त्यांचीही काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे। आणि जेव्हाही बाहेर पडतो तेव्हा स्कार्फ
किंवा टोपीचा वापर करावा, गॉगलचा वापर करावा आणि शीतपेयाचा वापर करावा अशा देखील सूचना जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या आहे. हैदर शेख, सुजय मराठी, चंद्रपूर. विदर्भासह राज्यात उष्णतेची लाट कायम असून आजपासून नवतपा सुरू होणार आहे. 25 मे ते 2 जून हा 9 दिवसांचा काळ नवतपा म्हणून ओळखला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार नवतपामध्ये उष्णता सर्वोच्च पातळीवर जात असते. तर मान्यतेनुसार सूर्य जेव्हा रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा नवतपाला सुरुवात होते. सूर्य हा या नक्षत्रात 15 दिवसांसाठी येतो. या 15 दिवसातील सुरुवातीचे 9 दिवस नवतपा म्हणून ओळखले जातात. दरवर्षी मे आणि जून महिन्याच्या दरम्यान नवतपा येतो. या काळात पृथ्वीवर सर्वात जास्त उष्णता असते. साधारणपणे या दिवसांमध्ये सूर्यावर येणारी ऊर्जा अधिक काळ पृथ्वीवर राहते. शिवाय सूर्य पृथ्वीच्या जवळ येत असल्यानं सूर्यकिरण सरळ पृथ्वीवर पडत असल्यानं उन्हाचे चटके अधिक जाणवतात. नवतपाला वैज्ञानिक आधार नसला तरी नवतपामध्ये पाऱ्यानं अनेक वेळा विक्रमी उसळी घेतली आहे. विदर्भात सध्या कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. रविवारी ब्रह्मपुरीमध्ये तब्बल 47.2 अंश तापमानाची नोंद झालेली आहे आणि ही यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद असल्याचं समोर आलं. नागपूर, चंद्रपूर, वर्ध्यासह इतर परिसरात देखील तापमान सुमारे 45 अंशांपर्यंत गेल्यानं नागरिक हैराण झालेले आहेत. हिंगोलीमध्ये डिझेल तुटवड्यामुळे वाहन चालक, ट्रॅक्टर चालक आता त्रस्त झालेले आहेत. कारण त्यातच इंधनाच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा दरवाढ झाल्यानं आता ट्रॅक्टर चालक, शेतकरी मेटाकुटीला आले. नांदेडकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर एका पेट्रोल पंपाबाहेर सकाळपासूनच ट्रॅक्टर चालकांची मोठी रांग लागलेली आहे. ट्रॅक्टर चालक रस्त्यावर बसून नाश्ता करतायत. आता जर पाऊस पडला तर मशागत कधी करायची आणि पेरणी कधी करायची असा सवाल शेतकरी आणि ट्रॅक्टर चालक उपस्थित करतायत. तर डिझेलसाठी आता शेतकरी पहाटेपासूनच रांगेत उभे राहिलेले पाहायला मिळत आहेत. रस्त्यावर बसून शेतकरी नाश्ता करतायत. इंधन दरवाढीमुळे आता एक प्रकारे सगळेच मेटाकुटीला आलेले आहेत. ही बातमी आपण पाहतोय. तर डिझेलसाठी शेतकरी पहाटेपासूनच अनेक ठिकाणी रांगेत लागलेले पाहायला मिळत आहेत. हिंगोलीतली ही दृश्य आहेत. रस्त्यावरच बसून नाश्ता केला जातोय. डिझेल तुटवड्यामुळे वाहन चालक आणि ट्रॅक्टर त्रस्त झालेले असतानाच आता इंधनाच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा दरवाढ झाली आहे आणि त्यामुळे ट्रॅक्टर चालक, शेतकरी मेटाकुटीला आलेत. नांदेडकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर एका पेट्रोल पंपाबाहेर सकाळपासूनच ट्रॅक्टर चालकांची मोठी रांग लागली आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल, चोपडा आणि रावेर परिसरात काल झालेल्या मान्सूनपूर्व पाऊस आणि जोरदार वादळी वाऱ्यामुळे केळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. यावल तालुक्यात सुमारे 300 हेक्टरवरील केळी बागांचं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी केळीची झाडं जमीनदोस्त झाली असून हातातोंडाशी आलेलं पीक उद्ध्वस्त झालंय. तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झाले असून प्रशासनानं तातडीनं पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांनी. चोपडा, यावल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे. प्रमुख म्हणजे जे केळीचे जे पीक आहे ते पीक आता जमीनदोस्त झालेले आहे. आता शेतकऱ्यांची मागणी आहे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावे म्हणून आता काही दिवसावरती पेरणीचे दिवस आलेले आहे आणि पेरणीसाठी पैसा लागणार आहे शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे आमचे पंचनामे लवकरात लवकर करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावं. आपल्यासोबत काही शेतकरी, आपण शेतकऱ्याकडनं जाणून. भाऊ काय सांगेल, किती नुकसान झालेलं आपल्या, किती हेक्टरचं? काल अचानकच मान्सूनपूर्व पावसाने आणि वादळाने या न्हावी परिसरामध्ये आणि यावल पूर्व भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये केळीचं आणि शेती पिकाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. न्हावी परिसरामध्ये जवळपास 300 हेक्टरपर्यंतचं नुकसान या ठिकाणी दिसतं आहे आणि यावल पूर्वकडे सुद्धा अशाच प्रकारचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडी आलेला घास या ठिकाणी निसर्गाच्या या आपत्तीमुळे हिरावून घेतलेला आहे. कारण गेल्या मागच्या महिन्यामध्ये सुद्धा केळीला भाव नव्हते.
त्यामुळे सुद्धा शेतकरी या ठिकाणी हैराण झालेला होता आणि कुठेतरी स्थिर होत असताना अशा प्रकारचं संकटामुळे शेतकरी अतिशय संपून जाण्याची परिस्थिती या शेतकऱ्याची या ठिकाणी झालेली आहे. म्हणून आमच्या सर्व शेतकऱ्यांची या ठिकाणी मागणी आहे की लवकरात लवकर पंचनामे या ठिकाणी झाले पाहिजे आणि शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. सध्या मजुराची टंचाई असल्यामुळे मजूर भेटायला नाशे झालेले आहे आणि वारंवार निसर्गाचा कोप हा सर्व शेतकऱ्यावर बसतो आहे. त्यासाठी विमा, उन्हाळी पीक, हिवाळी हे नुकसान पंचनामे हे लवकरात लवकर दखल घेण्यात यावी, शेतकऱ्याची मागणी आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो की शेतकऱ्यांची मागणी आहे की लवकरात लवकर पंचनामा होऊन नुकसान भरपाई मिळण्यात यावे. इम्तियाज अहमद, न्यूज 18 मराठी, यावल.